जसं पत्रिकेमध्ये होतं की सहकुटुंब सहपरिवार यायला पाहिजे. जेव्हा घरच्यांना मी म्हटलं तेव्हा घरचे म्हटले की ज्या पद्धतीनं तुम्ही दररोज सोमवारी असेल जिल्हाधिकाऱ्यांसमोर आंदोलन करता, तर जे कुटुंब ज्यामुळे तुम्हाला सामाजिक कार्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे ते तुमचं कुटुंब आहे, त्यांचा खरा अधिकार आहे. त्यामुळं घरच्यांनी बोलवलं नाही, हा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की प्रशासनाला असेल शासनाला असेल अगदी परखडपणे प्रश्न विचारण्याचा हा जो वसा किंवा जो धीर म्हणतो आपण त्याला, तो मला मराठा सेवा संघाने दिला आहे. यापैकी स्टेजवरचे बहुतेक सर्व व्याख्याते असतील मार्गदर्शक असतील ते आमचे थिंक टँक आहे. त्यामुळं मंत्र्यापासून ते जिल्हाधिकाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी अंगावर जाण्यासाठी मी घाबरत नाही, कारण मराठा सेवा संघ माझ्या पाठीशी माझी भूमिका आहे. तसं पाहिलं तर मला सांगायचे जास्त वेळ नाही घेत, पण अनुसरांना की सध्या बीड जिल्ह्यामध्ये कॉपी प्रकरणावरून फार बदनाम केलं जात आहे, शिक्षकांना धारेवर धरलं जात आहे. परंतु माझं वैयक्तिक मत आहे, माझं वैयक्तिक मत मांडण्यापूर्वी सुद्धा सांगतो की मी कुठल्याही प्रकारचं, मी स्वतः एक खाडाच्या शिक्षकाचा मुलगा आहे. चंपाती शाळेला माझे वडील शिक्षक होते, त्यामुळे कुठल्याही कॉपीचं समर्थन मी करत नाहीये. परंतु ज्या जिल्ह्यामध्ये प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकारी कोट्यवधी रुपयाचा घोटाळा केला म्हणून निलंबित होतात, ज्या जिल्ह्यामध्ये एखादा जिल्हाधिकारी जर एका दिवसामध्ये 30 लाख वृक्ष लागवड केली म्हणून इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारतो, आणि अजितदादा पवार यांनी जे झाड लावलं तो सुद्धा झाड जोपासलं जात नाही, तेव्हा आम्हाला प्रशासनाला आधी विचारण्याचा अधिकार येतो. या बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं सर, तर प्रामुख्यानं 350 जिल्हा परिषदच्या शाळेमधील 600 वर्ग खोल्या ह्या मोडकळीस आलेल्या आहेत, ज्यामध्ये मुख्याध्यापकाने लेखी दिलंय की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये वर्ग भरण्यात येऊ नये. बीड जिल्ह्यातल्या 2821 शाळांपैकी तब्बल 1400 शाळांमध्ये वीज नाहीये. जेव्हा डिजिटल इंडियाचा गाजावाजा केला जातो त्या ठिकाणी डिजिटल LED TV आणले जातात, वॉटर फिल्टर बसवलं जातं, केवळ गुत्तेदारांसाठी केलं जातं. एक त्या ठिकाणी वीजच नाहीये, की भयान परिस्थिती. आणि त्या संदर्भामध्ये जे जिल्हाधिकारी शिक्षणासाठी कॉपीसाठी भयमुक्त होण्यासाठी करतात, तर परिस्थिती इतकी विचित्र आहे की ज्या ठिकाणी सेंटर म्हणजे परळी शहरामधलं सेंटर परीक्षा केंद्र, त्या ठिकाणी केवळ एक बोर्ड लावला जातो. ते बोर्ड शिक्षण विभागाला जिल्हाधिकाऱ्यांना न कळवता ग्रामीण भागामध्ये शाळा भरवली जाते, परीक्षा घेतल्या जातात इंग्रजीचा पेपर, आणि तरी ते शिक्षण विभागाला कळत नाही. दुसरी गोष्ट आजची जी घटना आहे की त्या ठिकाणी केवळ 3 ते 4 रूम आहे, आणि जणू काय एखाद्या लग्न समारंभामध्ये मंडपामध्ये बाकड्यावर विद्यार्थ्यांना 10वीच्या बसवलं जातं. ही अत्यंत गंभीर अवस्था आहे. या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय पुढारी असतील किंवा मठाची संस्थान असतील, ते एकमेकाच्या फायद्यासाठी, कारण कसं झालं आता जरांगे पाटलांची क्रेज निर्माण झाल्यानंतर राजकीय पुढाऱ्यांना लोकांना गर्दी जमवायला जमत नाही, मग ते त्या ठिकाणी एखाद्या मठाला मोठ्या प्रमाणात कोट्यवधीचा निधी देतात, मात्र त्या ठिकाणी शाळांचं जे ज्ञान मंदिर जे आहेत त्यांना निधी देत नाही. ही अत्यंत वाईट अवस्था आहे सर. त्यामुळं आम्हाला भांडावं लागतं, झगडावं लागतं. मी काय म्हणतो सरळ सांगतो की ज्या जिल्हाधिकाऱ्यांना गेल्या थंडीच्या कालावधीमध्ये, शेवटचं वाक्य सांगतो, ज्या कडाक्याच्या थंडीमध्ये तब्बल 2 महिने विद्यार्थी झाडाखाली बसतात आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी लक्ष देत नाही, आणि आम्ही सगळे जे आत्ता जे पुरस्कार माझ्यासोबत होते ते सगळे जिल्हाधिकाऱ्याच्या दालनामध्ये विद्यार्थी घुसून आंदोलन करतात, आणि त्यानंतर जिल्हाधिकारी त्यांना जाग देतात. इतकी भीषण अवस्था आहे. त्यामुळं मला एवढं सांगायचं जाता की मराठा सेवा संघ जो पुरस्कार मला दिलेला आहे त्याचे मी तुम्हाला आभार मानणार नाही, कारण त्या कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीनं जर आपल्या पाठीवर हात ठेवला असेल किंवा शाबासकी दिली असेल तर ती आपलेपणाची. आणि याच मराठा सेवा संघानं सध्या जे लग्नामध्ये असेल, शिवजयंती निमित्त असेल, जे छत्रपती शिवाजी महाराज यांचं दैवतीकरण सुरू केलेलं आहे, त्या ठिकाणी ते बंद करून जिजाऊ वंदना करण्याचं, तेवढं धाडस माईकवर बोलण्याचं आम्हाला याच मराठा सेवा संघाने दिलेलं आहे. त्यामुळे जास्त न बोलता या ठिकाणी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद.